सीझन सुरू आहे, बाजारात भरपूर प्रमाणात शेवग्याच्या शेंगा उपलब्ध आहेत। चला तर मग आज बनवूया आपण चमचमीत असा मसाला शेवगा। आपण पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेत, त्या स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायचेत। त्याची थोडीशी सालही काढून घ्यायचेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये 80% आपल्याला ह्या शिजवून घ्यायचे। मसाला बनवण्यासाठी इथे 2 छोटे कांदे घेतलेत, ते आपल्याला या पद्धतीने गॅसवर भाजून घ्यायचेत। चूल असेल तर चुलीमध्ये भाजून घ्या। 1 टोमॅटो, थोडी कोथिंबीर, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेत आणि एक खोबऱ्याचा तुकडा घेतलाय, तोही आपल्याला या पद्धतीने गॅसवर भाजून घ्यायचा आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरवर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। नंतर कढईमध्ये अर्धी वाटी तेल घ्यायचे, त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करून थोडंसं हिंग आणि कढीपत्ताही घालून घ्यायचे। अर्धा टोमॅटो बारीक कापून तेही तेलात परतून घ्यायचे आणि नंतर हा बारीक वाटलेला मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। हळद आणि घरगुती काळं तिखट घालून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये हा उकडलेला शेवगा घालून घ्यायचा आहे। राहिलेला शेवगा या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची।